हुकुमशाही का तुमची काय माघारी घ्यायला लावले आणि इथं आम्ही त्यांना विचारणा केली. आम्ही आमच्या उमेदवाराला बोलू लागलो तर हे काय करायला मोठी भाषा वापरायला ही लोकशाही का हुकुमशाही आहे? अहो मतदाराला अधिकार आहे, मतदार आहे त्याच्या रूपातून तुम्हाला हे करताना निवडून देतात. तुम्हाला काय अधिकार आहे? दुसरे उमेदवार जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना माघारी घ्यायची, इथे येऊन गळ्याला धरून तिथं आणायचं, माघारी करायचं. आम्ही त्याला बोलायला तर आमच्यावर हुकुमशाहीचा हे करायचं. यांनी या भाजपवाल्या आणि राष्ट्रवाद्यांनी हुकुमशाही म्हणजे लोकशाही संपली. आता हुकुमशाही हे आहे म्हणून दाखवून दिले. बोलायचा सुद्धा अधिकार नाही. मग कशामुळे? आमचे उमेदवार आम्हाला अधिकार नाही का बोलण्याचा? आम्ही उमेदवाराच्या घरी गेलो होतो, त्याने स्वतःहून आमच्याकडून एबी फॉर्म दिले म्हणून त्याला आम्ही बोललो आलो. ही एक नाही तिसरी घटना आहे. एक तर भोगावचा उमेदवार ते कृष्ण देशमुख त्याला गळ्याला घेऊन मदत केला आणि उमेदवारी काढताना आम्ही तिथे बोलायलो तर आम्हाला बोलू सुद्धा नाही ते. म्हणजे याची इतकी दादागिरी आज वाढली. नगरपालिकेत झोपले, आमदारकीला झोपले. आम्ही विधानसभेला काम केलं, 1 रुपया नाही घेता. आणि हे ना असे उपकार फेडे आमचे. काँग्रेस पक्षाला हे कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी आज समोर आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त येणं राष्ट्रवादी कशी या तालुक्यातून आणि या विधानसभेतून कमी होईल हेच आमचं ध्येय राहील. आज फॉर्म काढण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी भोगाव आणि वझर येथील आमच्या उमेदवारांवर दाबदडप करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं फॉर्म काढून घेतलेले आहेत. आणि यामध्ये आत्ता कुठले ते वझरच्या उमेदवाराचा फॉर्म काढून घेतलेला आहे. त्याच्या अक्षरशः असं गळा दाबून पाठीमागे मानेला दाबून त्याला मध्ये घेऊन गेलेले ते. आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याला असं जबरदस्तीनं धरून ओढत नेत होते ते. आणि ही म्हणजे लोकशाहीची यांनी बालुशाही केलेली आहे. फॉर्म दोघांनी काढला, फॉर्म मध्ये जाऊन आता काढ वझरचा एक आणि भोगावचा. दोन उमेदवारांनी परत घेतलं. हो तुम्ही एबी फॉर्म दिलं त्यांना? हो तुमचं त्यांच्यासोबत बोलणं झालं नव्हतं का? बोलणं झालं होतं परंतु हे त्यांच्या जवळच बसलेले होते. त्यांना हालचाल करण्याचं जबरदस्ती म्हणजे तुम्ही आरोप करताय की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांच्या त्या उमेदवाराला त्यांनी आतमध्ये नेलंय. हो आतमध्ये नेऊन त्या उमेदवाराला त्यांनी जबरी ते फॉर्म काढायला भाग पाडले. आम्हाला त्या उमेदवाराला बोलू सुद्धा दिलं नाही. जेव्हा आम्ही बोलायला गेलो तर आमच्या अंगावर 4-5 लोक धावून आले. त्याचं बी तुम्ही CCTV फुटेज बघू शकता. तुमच्या अक्षरशः तुमच्या समोर हे सगळं घडलेलं आहे. आणि त्या उमेदवाराला आम्ही 2दा बोललो. ते म्हणले मला माझ्या घरच्यांना सुद्धा त्यांनी प्रेशर केलेलं आहे तिकडं गावात. तर आमची प्रशासनाला माननीय SDM साहेबाला माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला एवढीच आमची विनंती आहे की ते CCTV फुटेज चेक करा आणि ते आमच्या माणसाला धरून आणलेलं बघा. ज्यांनी आणले त्याच्यावर कारवाई केली पाहिजे.